बऱ्याच जणांची बटाटा भजी ही नरम पडते, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी, ज्यामध्ये ही बटाटा भजी वरतून एकदम कुरकुरीत, आतून पोकळ आणि सॉफ्ट बनणार. आणि हे बनवायला फक्त 5 मिनिटं लागणार. खूप सारं साहित्य वापरण्याची सुद्धा बिलकुल गरज नाही. काहीतरी स्नॅक्स खाण्याची इच्छा झाली तेव्हा तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये झटपट ही बटाटा भजी बनवू शकता. तर ही भजी बनवण्यासाठी 2 मीडियम साईज बटाटे त्याचे साल काढून घ्यायचे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ह्याचे आपण राऊंडमध्ये काप करून घ्यायचे. सर्वात महत्त्वाचं फर्स्ट स्टेप ही आहे की ह्याचे काप एकदम पातळ असले पाहिजे. खूप जास्त जाड असतील तर बटाटा भजी खायला चांगली लागत नाही आणि बटाटा बऱ्याचदा मधल्या साईडने कच्चा पण राहू शकतो. पातळ पातळ काप करून ह्याला 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवायचं. कारण पहिल्या 1-2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुतलं की पाणी पांढरट निघतं, म्हणजे त्याच्यामध्ये तो एक्सेस स्टार्च असतो, तो 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुतला की निघून जातं. त्यानंतर बटाट्याचे काप एखाद्या चाळणीवर काढून घ्यायचे, म्हणजे सर्व पाणी निथळून जातं. जेव्हा आपण बॅटरमध्ये हे आपण काप ॲड करतो त्याच्यामध्ये जर पाणी असेल तर बॅटर पातळ होऊ शकतं, त्यामुळे एकदा पाणी निथळून घ्यायचं. एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ ॲड करायचं. तांदळाचं पीठ ॲड केल्यामुळे सुद्धा खूप छान बटाटा भजी क्रिस्पी होतात. आणि क्रिस्पी होण्याचं आणखीन एक कारण ते तुम्हाला मी पुढे सांगते. पाऊण चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ आणि थोडासा ओवा ॲड करायचा. आणि हे सर्व ड्राय सामान आधी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चांगलं एकजीव हलवून घ्यायचं त्यामध्ये आणि गरजेनुसार थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं. कोणतीही भजी परफेक्ट बनण्यासाठी दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची बॅटरची कन्सिस्टन्सी ही परफेक्ट पाहिजे. त्यामुळे कधी पण पाणी थोडं थोडं करून ॲड करायचं, एकदाच भरपूर पाणी ॲड करायचं नाही. आणि बॅटर परफेक्ट आहे हे पाहण्यासाठी एका चमच्याने बॅटर व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या बॅक साईडला अशा प्रकारे बोटाने आपण जर रेष मारली तर बॅटर त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने दिसलं पाहिजे, म्हणजे समजायचं की बॅटर आपलं एकदम परफेक्ट आहे. आता पाऊण चमचा ह्यामध्ये इनो किंवा खायचा सोडा ॲड करायचा आणि ह्याला व्यवस्थित एकदा 2 मिनटं हलवून घ्यायचं. आता आपली भजी बनवायला तयार आहेत. सुरुवातीला फक्त जेवढी आपल्याला थोडीशी भजी बनवायची आहेत, फक्त तेवढेच बटाट्याचे काप हे आपण बेसन पिठामध्ये ॲड करायचे. एकदा सर्व काप ह्यामध्ये बिलकुलही ॲड करायचे नाही, नाही तर पाणी सुटतं. आता व्हिडिओत बघू शकता की बॅटरची किती छान अशी कोटिंग आपल्या बटाट्याला बसलेली आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपण बटाटे त्यामध्ये सोडायचे. ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की चांगले तळलं की बटाटा हा वरच्या साईडला येतो. आणि आपण बटाट्याचे काप बेसन पिठामध्ये चांगले घोळून त्यामध्ये ॲड केल्यानंतर पहिले 2 मिनटं त्याला बिलकुलही हलवायचं नाही किंवा पलटायचं नाही. त्याला व्यवस्थित एका साईडने फ्राय होऊ द्यायचं. त्यानंतरच आपण त्याला एकदा पलटून घ्यायचं, म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा छानपैकी त्याला फ्राय करून घ्यायचे. हे फक्त एक 2 ते 3 मिनटाचं काम आहे, ज्यामुळे बटाटा भजी छानपैकी आपली मस्त कुरकुरीत बनतात. 2 मिनटानंतर पलटून घेतल्यानंतर दोन्ही साईडनी बटाटा भजी चांगली मीडियम गॅसवर फ्राय केली. आणि त्यानंतर आता फक्त एक 10 ते 20 सेकंदासाठी आपला गॅस एकदम फुल करायचा. त्यामुळे काय होतं, जी चांगली फ्राय झालेली बटाटा भजी आहेत ती फुल गॅसवर एकदम मस्त कुरकुरीत बनतात. आणि ते फक्त एक 15 ते 20 सेकंदासाठी करायचं. म्हणजे ही बटाटा भजी फ्राय केल्यानंतरसुद्धा बऱ्याच वेळ नरम पडत नाही, ती तशीच कुरकुरीत राहते आणि टम्म फुगते. सर्व बटाटा भजी छानपैकी फ्राय करून काढली आणि सेम अशाच पद्धतीने उरलेली बटाटा भजीसुद्धा आपण फ्राय करून घ्यायची. सोबत आवडत असेल तर मस्तपैकी मिरचीसुद्धा फ्राय करून घ्यायची, कारण भजीसोबत तळलेली मिरची खायला खूप छान लागते. आणि सोबत एखादा कप गरमागरम चहा. कशी वाटली तुम्हाला ही बटाटा भजी?